नमस्कार, आरकेज फूड रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर आज आपण सोऱ्यामध्ये पिकलेली केळी टाकून कुठली रेसिपी बनवतोय त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ना तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. चला तर सोऱ्यामध्ये पिकलेली केळी टाकून आज आपण अशी काही रेसिपी बनवतोय ज्याची चव तुम्ही वर्षभर विसरणार नाही. इतकी अप्रतिम आणि युनिक अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला 2 केळ्या अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायच्या आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये याची स्मूथ अशी प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे किंवा पेस्ट. तर इथे आपली पहा केळीची पेस्ट तयार झालेली आहे. यामध्ये थेंबभरही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही. केळीची जशी स्मूथ प्युरी तयार होईल ना तशा पद्धतीने ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तयार पेस्टमध्ये चिमूटभर हळद घालायची, चिमूटभर हिंग घालून घेतलेलं आहे, तसंच चवीनुसार मीठ. त्यानंतर तेलाच्या बाटलीमध्ये असणाऱ्या चमच्याने 4 चमचे आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे. आता हे तेल घालून झाल्यानंतर हे सगळे एकजीव आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आपल्या हळदीचा कलर व्यवस्थित यामध्ये उतरावा यासाठी आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. चांगलं 2-3 मिनिटे फेटलं ना की व्यवस्थित असा याला कलर येतो. तर चला आपण 2-3 मिनिटे हे छान असं फेटून घेऊया. आज आपण अशी काही रेसिपी बनवतोय ना ज्याची चव तुम्ही अजिबात विसरणार नाही. चव तुमच्या जिभेवर कायम राहील. कुठलाही पदार्थ खात असाल ना तर या रेसिपीची चव तुमच्या जिभेवरती आल्याशिवाय राहणार नाही. तर पहा 2 ते 3 मिनिटं फेटून घेतलं. त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ इथे आपण घेतलेलं आहे. आजची रेसिपी खरंच खूप युनिक आणि चविष्ट आहे, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. तर पहा इथे आपण आहे ना हे हातानेच पीठ भिजवून घेणार आहोत. त्यामुळे आपण इथे हाताने अशा प्रकारे हे पीठ भिजवून घेऊया. केळीलाच किती वलसरपणा आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. 1 वाटीसुद्धा एकदम पातळ असं पीठ झालेलं आहे. एकूण किती पीठ लागलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. दुसरी वाटीसुद्धा आपण इथे टाकून घेतली. तर आता इथे पहा आपल्याला दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी हे पीठ पातळ आहे. पुन्हा 1 वाटी घालून घेतलेली आहे. तर एकूण इथे आपल्याला 3 वाट्या इतकं बेसन पीठ लागलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. तर पहा इथे खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही, मीडियम साईजचा आपल्याला हा पीठ भिजवून घ्यायचं आहे. 2 चमचे तेल घालून घेतलं, कारण बेसन पीठ मळत असताना माहीत आहे फजिती काय होते, बेसन पीठ खूप चिकट असल्यामुळे पटकन त्याचा गोळा तयार होत नाही. तर पहा इथे 2 चमचे तेलाने ना छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. कलर तर पाहू शकता तुम्ही आपल्या पिठाला किती सुरेख आलेला आहे, कारण फेटून घेतल्यामुळे हळदीचा कलर आहे ना आणखीन खुलतो आणि त्यामुळे छान कलर येतो. तर पहा इथे मी ना शेवचा सोरे घेतलेला आहे, म्हणजे चाळणी टाकून. तर त्याला अगोदर तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता तेल लावून झालं ना की इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे. तर पहा हाताला थोडंसं तेलच ठेवायचं, म्हणजे हे हाताला चिटकत नाही. अशा उभ्या साईजमध्ये आपल्याला तो गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा तयार झाला की यामध्ये टाकून घ्यायचा. हवा अजिबात आपल्याला मध्ये राहू द्यायची नाही. अशा पद्धतीने आपण इथे शेवसाठी भरून घेतलेला आहे. आता आपल्याला पापडी तयार करण्यासाठी हा सोऱ्या मी इथे घेतलेला आहे. पापडीची प्लेट त्याला लावून घेतली आणि त्यामध्ये सुद्धा सेम पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. आणि तसंच सेम पद्धतीने आपल्याला चोळून हे पिठाचा रोल तयार करून यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर पहा इथे मी पीठ भरून घेतलेलं आहे. आता दोन्ही सोरे आपले पिठाने भरून तयार झालेले आहेत. इकडे तेल मी गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता पहा सुरुवातीला आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण सुरुवातीला तळून घेतोय. तर पहा इथे आपण आहे ना कट करून घेतलेलं खोबरं जे आहे ते आपण चांगलं गोल्डन डार्क कलरवरती तळून घ्यायचं आहे. तर पहा आजची रेसिपी इतकी सुंदर आहे की तुम्ही आहे ना कधीही ही रेसिपी विसरणार नाही. इतकी युनिक ही रेसिपी आहे, तशीच अप्रतिमसुद्धा आहे. तर चला इथे तोपर्यंत खोबरं तळून घेतलेलं आहे, तसंच डाळवे यामध्ये घालून घेतले. आता डाळवेसुद्धा आपल्याला अगदी थोड्या वेळासाठी तळायचे आहे, कारण डाळवे अगोदरच भाजलेले असतात. तसंच आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. शेंगदाणेसुद्धा आतपर्यंत खुसखुशीत तळल्या जातील ना अशा पद्धतीने ते तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे अजिबात कच्चे ठेवायचे नाही, नाहीतर हा पदार्थाची चव पूर्ण जाते. तर पहा शेंगदाणे तळून झाले की लगेचच मका पोहे यामध्ये घालून घेतलेले आहे. तेलाची छान गरम झालेलं आहे, त्यामुळे मका पोहेसुद्धा छान फुलल्या गेले. मका पोहेसुद्धा काढून घेऊया याच पद्धतीने. हे पहा या सगळ्या वस्तूंमध्ये अजिबात तेल राहिलं नाही पाहिजे, यासाठी ना इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. त्यावरती अशा पद्धतीने हे काढून घेतलं, म्हणजे यामध्ये आलेलं एक्स्ट्राचं तेल जे आहे ना ते पूर्णतः खाली निथळून जाईल. तर चला इथे पहा मका पोहे झाऱ्यांमधून अगदी बाजूला निघायचं म्हणतायत.
पण त्यांना म्हटलं नाही, तसं नसतं, लगेचच काढून घेतलेले आहेत. आता पहा इथे ना कढीपत्ता मी मोकळा करून न टाकता अगदी काड्यांसकट घातलेला आहे. कारण म्हटलं काढताना अजिबात म्हणजे ते एक एक जर पत्ता असेल ना तर ते तेलामधून पटकन बाहेर येत नाही, त्यामुळे असा टाकला. पण शेवटी काय असतं, तळल्यानंतर आहे ना काडीपासून कढीपत्ता हा वेगळा होतो. तर चला, इथे छान खुसखुशीत कढीपत्ता तळलेला आहे आणि तो लगे म्हणजे त्याच्या पानं जे आहेत ना ते गळायला लागले होते. तरीसुद्धा प्रयत्नांते परमेश्वर काढून घेतलेले आहेत. थोडेसे पानं गळले होते, ते सुद्धा अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत. तर इथे पहा, आता आपले सगळं जिन्नस तळून झाल्यानंतर आपल्याला इथे सुरुवातीला बनवून घ्यायची आहे पापडी. एकदम सुंदर ही पापडी तयार होते बरं का. सोऱ्या जर सुरेख असेल ना तर आणखीन छान तयार होते. इथे पहा, सोऱ्या जो आहे ना तो म्हणजे खटक्याचा आहे आणि त्या खटक्यामुळे तो अडकत देखील होता आणि त्यामुळे व्यवस्थित अशी पापडी खाली येत नव्हती पटपट. म्हणजे मलाच बोर झालेलं की असा कसा सोऱ्या, नाही तो इतकी सुंदर आणि अप्रतिम ही पापडी तयार होते ना, की तुमच्याकडे जर सुरेख सोऱ्या असेल ना तर एकदम जबरदस्त ही पापडी तयार होते. तर चला, तरीसुद्धा प्रयत्न सोडायचे नाही. या सोऱ्याने आपण थोडीशी पापडीसुद्धा बनवून घेणार आहोत. सोऱ्याला आहे ना कितीही हापसा तरी त्याच्या खालून काही निघतच नव्हतं. म्हटलं अरे बापरे, असं काय हा सोऱ्या. आणि मला नेमकं पितळी सोऱ्यामध्ये ही अशी पापडीची जे प्लेट असते ती प्लेटच नव्हती. तर चला म्हटलं, गध्याला बाप बनवायचा अशी काहीतरी म्हण आहे, त्याप्रमाणे चला याच्याकडूनच थोड्या प्रमाणात अशा पद्धतीने पाडून घेतलेले आहे. याच पद्धतीने आपण बाकीसुद्धा म्हणजे पापडी तयार करून घेणार आहोत. तर पहा, दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत ही पापडी आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि पापडीचा कलर जो असा झालाय ना, अशाच प्रकारे आपल्याला ही पापडी तळून घ्यायची आहे बरं का. अजिबात आपल्याला पिवळ्या कलरवरती पापडी ठेवायची नाही, नाहीतर आहे ना मग थोड्याच वेळानंतर ही पापडी सॉफ्ट पडते. त्यामुळे पहा, अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे. हे आपण मागून टाकलेली पापडी जी आहे ना ती थोडीशी तळली नव्हती, त्यामुळे तिला थोड्या वेळासाठी अशा पद्धतीने तेलामध्ये ठेवलं, ती सुद्धा तळल्या गेलेली आहे. सुरुवातीला जरी लूज वाटलं ना तरी नंतर एकदम कुरकुरीत तयार होते बरं का. त्यानंतर पहा, इथे आपण शेव टाकून घेतोय. आता पहा, शेव एकदम सुरेख तयार होते बरं का. मस्त अशी शेव आपली तयार होते. तर चला, सुरुवातीला म्हणजे एक ताटली तयार करून घेतलेली आहे. तर पहा, मस्त अशी आपली शेव झालेली आहे. कलर सुरेख आलेला आहे. पण आहे ना ही शेव जशी नॉर्मली आपण शेव बनवतो ना तशा प्रकारे न तळता ही ना थोडीशी डार्क कलरवरती तळायची. एकदम खुसखुशीत होते आणि अजिबात तेल पीत नाही. एकदम विदाऊट तेल एकदम खुसखुशीत ही तयार होते. तर पहा, आपण अशा पद्धतीने तेलामध्ये एकदम अशी डार्क कलरवरती हे शेव जे आहे ना ते तळून घेतलेली आहे. आता पहा, तुम्हाला तेलामधून काढताना आहे ना ती लूज वाटेल, पण थोड्या वेळासाठी आपण बाहेर ठेवली ना की एकदम कुरकुरीत तयार होते. तर चला, अशाच पद्धतीने सर्व शेव जे आहे ना ती बनवून घेऊया. बनवण्याची पद्धत तर तुम्हाला आवडलीच असेल, कारण खूपच छान आणि सुरेख पिकलेल्या केळी आपल्या घरामध्ये असतात. तर तुम्ही सुद्धा ना पिकलेल्या केळी मुद्दाम मागे ठेवून अशी रेसिपी ट्राय करणार खात्रीने सांगते. तर पहा, सर्व शेव, पापडी आणि तसंच सगळं जिन्नस आपल्या इथे तयार झालेले आहेत. आता मस्त हा चिवडा आपण मिक्स करून घेऊया. यावरती आहे ना आपल्याला लाल तिखट आणि थोडंसं मीठसुद्धा भुरभुरून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला पहा, कढीपत्त्याच्या काड्या ज्या आहेत ना त्या वेगळ्या काढून घेतल्या, कारण कढीपत्ता ऑलरेडी गळून पडला होता, फक्त काड्या आपल्याला बाजूला करायच्या होत्या. तर इथे तुम्हाला दाखवते मी, शेवला कितीही हात लावा, कितीही हातावरती दाबा, तरी पहा कुरकुरीत तर झालेलीच आहे, पण हाताला अजिबात तेल लागत नाही. आलं ना लक्षात? अजिबात आपली ही शेव तेलकट होत नाही. तर मस्त हा केळीच्या शेवचा चिवडा तयार झालेला आहे. केळी शेव चिवडा तुम्हाला कसा वाटला ना, मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि रेसिपी जर आवडली असेल ना तर घरी नक्की ट्राय करा. तर पहा, इथे ना आवडीनुसार आपल्याला लाल तिखट आणि थोडंसं मीठ यावरती घालून घ्यायचं आहे, म्हणजे हा चटपटीत असा चिवडा तयार होतो. तर पहा, ह्या तेलामध्ये आणि मिठामध्ये आपल्याला हा चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि छान असा सुरेख चिवडा आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही नवीन आणि युनिक रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.